संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाच्या मूर्त्या सोन्याच्या असतील, पण माझ्या संप्रदायातल्या दारातलं झाड सोन्याचं इतका मात्र संप्रदाय मोठा कोणाचा नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ इतका मोठा संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठत नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायचं साधना, ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं शेळीचं दूध कशाला कानात टाकायचं? ते म्हणले ऊन लागल्या शेळीचं दूध बोकड्याच घालू तुया कानात. काय मूर्ख आहे का? वाघिणीचं दूध घालणाऱ्याला कुठे ऊन लागत असतं वे? किती मूर्खपण आहे. आपण एवढ्या पवित्र संप्रदायातली माणसं आहेत, आपण काही काही नियम सांभाळा. मी तुम्हाला प्रणाम करतो. हेही सांगण्याचं धाडस एक परंपरा पुढे बसली याच्याकरता केलंय, म्हणून पुनश्च तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. आबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते. आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु. वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जे कीर्तनी वहिवाशीत लोका तयाची आचरणी नमनगा. मजदी सदसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा. जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो. चुके जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. थोडासा वाढवा आवाज, कडक करा, देव चांगलं करेल तुमचं. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलाय. भीत नाही काळ. काळ पैशावाल्याला भेट नाही, मध्यमवर्गीयांना भेट नाही, भिकाऱ्याला भेट नाही, कुणालाच काळ भेट नाही. आतापर्यंत काळाने कुणाला जुमनलेलंच नाही. काळाला मयादया सुद्धा नाही. नाही त्या यमाशी करुणा, त्याला करुणा सुद्धा नाही. काळाच्या बाबतीत जर विचार केला तर छोटू लेकरू सुद्धा काळाला कळत नाही. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, त्या जीवात माहे काळ, त्या जीवात माहे काळ, त्या जीवात माहे काळ, त्या जीवात माहे काळ, त्या जीवात जन्माले ते बाळ, त्या जीवात माहे काळ, त्या जीवात माहे काळ,
माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज नमूद करतात, बाळ जन्माला आल्याबरोबर त्याची काळ वाट पाहते, विचार करत नाही याला कितव्या दिवशी न्यायचं, याचा काही अपराध आहे का, काही गुन्हा केलाय का, काही नाही. आयुष्य संपलं. आयुष्य संपल्याच्या नंतर थांबता येत नाही. तर किती मोठं आयुष्य असू द्या, ज्याचे आयुष्य नोहे लेखा, ज्याचे आयुष्य हे लेखा, ज्याचे आयुष्य हे लेखा, ज्याचे आयुष्य मालक सांगतात, ज्याचं आयुष्य आतापर्यंत विधात्याला लिहिता आलं नाही त्यांना सुद्धा जावं लागलं, काळ उशाला बसतो. लाहिला प्रश्न, मी विद्वान आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे अमकं पद आहे, माझ्याकडे एवढा मोठा लवाजमा आहे, माझा एवढी मोठी मुलं बाळं आहेत, एवढा प्रांत मला मानतो, हे काही यम ऐकत नाही. आयुष्य संपलं तो घेऊन जातो. माशी पाखू पाखडे तव हे सरे, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. हे सगळं इथं राहतं. यमाला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही. काळ उशाला बसतो, आयुष्य संपलं त्या दिवशी घेऊन जातो. आणि ज्या दिवशी काळाने घाला घातला त्या दिवशी या शरीराचं रूपांतर प्रेतात होतंय. आणि प्रेतात रूपांतर झालं रे, झालं की देहूचे मालक नमूद करतात कुठं ठेवायचंय. स्मशानीचा हो लक्ष्मीला स्मशानीचा, लक्ष्मीला स्मशानीचा, लक्ष्मीला स्मशानी झाला प्रेत शरीराचा भाव, लक्ष्मीला डाव स्मशानीचा, लक्ष्मीला डाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप शरीराचा सज्जनांनो, प्रेतात रूपांतर झालं की त्याला मशानात नेत असतात. मशानात आपल्याकडे एक क्रिया आहे, त्याला आपण अंत्यविधी म्हणतो. मग कोणाकडे दफनविधी असेल, कोणाकडे दहनविधी असेल. याच पवित्र देशात उत्तर भारतामध्ये पाण्यामध्ये प्रेत विसर्जित करतात, त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. 3 प्रकारचा अंत्यविधी वेद, शास्त्र आणि पुराण प्रणीत आहे. बाकी मग काही प्रांतात काही देशात अंत्यविधी केल्या जातात मालक, ते आपल्या संप्रदायाशी आपल्या पुराणाशी निगडीत नाहीत. आणि तुम्हाला घेणं बी काय, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट, आपण आपलं बघायचं. आपली भारतीय संस्कृती काय सांगते, वैदिक संस्कृती काय सांगते, सनातन संस्कृती काय सांगते, माझा पवित्र वारकरी संप्रदाय काय सांगतो, याच्याशी आपण निगडीत आहोत. ह्या 3 प्रकारचा अंत्यविधी या भारत देशात प्रचलित 2 अंत्यविधी, दहन आणि दफन. आणि एक विधी आहे तो पुराण मान्य, शास्त्र मान्य, वेद मान्य, ऋषी मान्य, मुनी मान्य, असा तो पाण्यात सदाव्रत नावाचा विधी. पण हे 3 प्रकारचा कुठला जरी विधी केला तर त्या शरीराची माती ठरती. म्हणून मालक एका ठिकाणी म्हणतात, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही ते सांगा रे, कोणी नाही ते सांगा रे, कोणी नाही रे सांगा रे, कोणी नाही रे सांगा रे, कोणी नाही रे सांगा रे, कोणी शरीराची माते कोणी नाही रे सांगाची, कोणी नाही रे सांगा
शरीराची होय माती, कोणी नयेती सांगाती. या शरीराची माती निश्चित ठरलेली आणि एकदा माती झाली रे झाली. या परिवारानं किती खर्च केलाय, काय ताकद लावली, काही असू द्या, स्वर्गीय वैकुंठवासी, कैलासवासी, गोलोकवासी, सत्यलोकवासी धोंडाबाई दगडू मारकड आता या चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाहीत आपल्याला. आता त्यांना आपल्याला चित्रातच पाहणं का आळंदीतल्या मालकांचा पुरावा आहे. कापुराचा कलेवर घातला करंडा, शेखी नवरे उंडा पावया. हे शरीर एकदा याच्यातला आत्मा गेला की याचं कापरात रूपांतर होतंय आणि कापराला वैशांतर लागला की ठायेची समाप्ती झाली. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. समाप्ती झाली नाही, समाप्ती झाली नाही. कापुराचे वाती सावध प्रमाण म्हणायचे. एका आधरीव परंपरेतल्या आपल्या पुढे मालक बसलेले त्याची थोडीशी भान ठेवायचं. विठाला अग्निकर्पुराचे मेळी, काय उरली ती किंवा कोण उरली ती काजळी. एकदा कापराला विस्तू लागला रे लागला की त्या जागी कापूर जाळलाय असा अवशेष शिल्लक राहत नाही. तसं या शरीराचं आहे. या शरीराची माती झाली की काम संपलं. तिथून पुढे आपण चित्रात बघायचं. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने आजचे पुण्यस्मरण आहे. वैकुंठवासी धोंडाबाई दगडू मारकड, गंगा भागीरथी अशा परमपावन एका माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आहे. त्यानिमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी गिरगावकराला या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परमभाग्य. कार्यक्रमाचे आयोजक सौभाग्यवती छबुबाई गोरख मारकड, श्री गोरख दगडू मारकड या मारकड परिवाराच्या वतीने आजचा हा गोडसा कार्यक्रम, ज्या माऊलीने आपल्याला विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, मायेचा ओलावा दिला, गोड असं कर्तव्याचं सूत्र दिलं, अशा परमपावन माऊली आपल्यावरची छाया इहलोकातली यात्रा सोडून त्या परलोकात निघून गेल्या. त्या व्यक्तीचा ऋणानुबंध स्मृतीला उजाळा याच्याकरता आजचा हा
पुण्यस्मरणाचा कार्यक्रम मारकड परिवारानं आयोजित केला। आज विशेष आजच्या कार्यक्रमातलं एक नाविन्य, आदरणीय परमश्रद्धेय वारकरी संप्रदायातली फार एक जुनाट परंपरा, कारण या लोकांमुळं आम्ही कीर्तनकार झालो। ह्या जुनाट आदरीव परंपरेतल्या लोकांनी परमार्थ इथपर्यंत आणून ठेवला, म्हणून आम्हाला परमार्थ कळाला। आणि म्हणून माझ्यासारखी काल परवाची पोरटी कीर्तनात पडली। खरं तर या आदरीव लोकांनी परमार्थ इतका जोपासला, पायी पायी गेले। काय वाहन असेल नसेल, घोडा असेल, गाडी असेल, पायी असेल, चिखल असेल, कसल्याही प्रकारचा विचार न करता, काय त्यावेळेला अशी मंडपही नसतील, साऊंडची व्यवस्था नसेल, अशी फॅन नसतील, बसायला गाद्या नसतील, काय अगदी साध्या मशालीवर कीर्तन केली या लोकांनी। तिथे जेवणासाठी कन्या आंबाड्या घुगऱ्या असतील, अशा परिस्थितीत संप्रदाय टिकवलेली एक दिव्य तेजस्वी परंपरा, माझ्या विटेवरच्या मालकाच्या अंतकरणातली परंपरा, अजरेकर परंपरा आहे। अशा परमपावन फडातले मालक या ठिकाणी आज उपस्थित आहेत। त्यांच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा साष्टांग दंडवत। खरं तर अशा परंपरेतले मालक पुढे असल्यावर मी बसायला नाही पाहिजे, पण मी आल्या आल्या बैठकीत माझी व्यथा त्यांना सांगितली। अपघात असल्यामुळे माझ्या बॉईल जेनला क्रॅक आहे, मी वारीत चालतो, पण मला उभं राहिल्याच्या नंतर कंपन होते, मी तिथेच कान धरले त्यांच्या पुढे, मला त्याबद्दल माफी असावी। विठाला एक संप्रदायातली तेजस्वी परंपरा, त्या परंपरेतलं बिंब, त्या परंपरेतलं गोड अशा प्रकारचं सूत्र आज मला पाहायला भेटले। मालकांच्या चरणी पुनश्च प्रणाम करतो। उपस्थित दोन्ही बाजूने उभे असणारे ज्ञानोबाराय तुकोबारायची साधक आहेत, या सर्व साधकांच्या चरणी प्रणाम करतो। त्याच्यात अमोल महाराज असतील, त्यांच्यासोबत चाल म्हटलेले आदरणीय अविनाश महाराज असतील, बाजूला आदी करून सर्व महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मृदंगाचार्य दत्तात्रय महाराज आहेत। आज गोडच आहे। आज आजरेकर फडातील मालक या ठिकाणी प्रत्यक्ष उभे आहेत आणि चातुर्माशी परंपरेतले मृदंगाचार्य आहेत। विठाला विठाला मला ह्या जुन्या परंपरा आवडतात। मी तर फार असा जुना कीर्तनकार नाही, माझा 83चा जन्म आहे, 42-43 वय असेल माझं। मी कालपरवा 10 वर्षापूर्वी परमार्थात पडलेली व्यक्ती, पण मला या जुन्या लोकांविषयी इतका आदर, म्हणून मला असं वाटतंय मला पंढरीतल्या मालकाने महाराष्ट्रात फिरवलं असेल। आणि सिद्धांत आहे, जी माणसं मोठ्यांना मानतात तीच माणसं मोठी होत असतात। जी माणसं मोठ्यांचा अपमान करत असतात ती हरामखोर, ती भडवी, ती नालायक कधीच मोठी होत नसतात। विठाला या मारकड परिवारातली माणसं किती मोठी झाली असतील, त्यांची नातू असतील, पंतू असतील, मुलं असतील, पण सूत्र तिथून आहे। त्या आजीबाईनं जन्म दिला, तिथून पुढे ही परंपरा आहे। म्हणून या परंपरेतला, या मारकड परिवारातला एखादा कलेक्टर जरी झाला असेल, मंत्री जरी झाला असेल, पण आशीर्वाद म्हातारीचेच असतील। या म्हातारीला विसरता कामा नये, कारण मागच्या लोकांचा आशीर्वाद असतो। नागपूर प्रतीतला एक अभंग आहे, अलीकडच्या आपल्याकडच्या प्रतीतला जरी नसेल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा त्या परंपरेत, त्या नागपूर प्रतीतला एक अभंग म्हणायचे, तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा। कारण ही मागची लोक आशीर्वाद देत असतात, आणि त्याच्यामुळं कोण्या क्षेत्रात आपण गरुडाच्या पंखाने उंच जावं ही ती ठरवत असतात। ती आपल्याला यश प्रदान होत असतं ते त्यांच्या आशीर्वादानं। म्हणून मोठ्या लोकांचा कधी अपमान करायचा नाही। एका घरात कलेक्टर जन्माला आला, म्हणून एका मुलीच्या वडिलांना एवढा सायास केला, त्या कलेक्टरच्या वडिलाला आपलंसं केलं आणि त्याला आपली पोरगी देऊन टाकली। ती पोरगी एवढी अंतकरणात अशी
गदगदून गेली की मला कलेक्टर मालक भेटले, मला कलेक्टर मालक भेटले, मला कलेक्टर मालक भेटले. सत्यनारायणाच्या दिवशी सुद्धा इतकी प्रसन्न होती. सत्यनारायण सांगायला मीच होतो, तिचा पूजेला मीच होतो. हे सगळं काही आटपलं तरी तिला ती एकच दिसत होता, कलेक्टर. मी म्हणलं ताई एक बोलू का तुम्हाला, याची माय पण दिसू द्या, याची माय सुद्धा दिसू द्या. कारण त्याच्या आईची इतकी पवित्र कुशी, इतकी पवित्र कुशी, कलेक्टर पोटात ठेवायची कुशी त्याच्या आईची होती. म्हणून हा जन्माला आलाय, हा जन्माला आलाय. जरासा त्याच्या माईकड पण बघत जाय ग, त्याच्या माईकड बघत जाय. आणि त्याच्या माईची जर कृपा संपली तर एखादीशी सस्पेंड होईन आणि पुन्हा ऊस तोडायला जाईन. विठाला म्हणून जुन्या लोकांना मानणं खूप गरजेचं आहे. साध्या परिस्थितीत परंपरा टिकवल्या, त्यातली एक पवित्र परंपरा अजरेकर परंपरा. वारकरी संप्रदायातले अधर्व या ठिकाणी मालक बसलेले आहेत. पुनश्च एकदा त्यांना प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. येऊन या काळ बैसला शेवसा. काळ हा उशाला बसलेला आहे. भीत नाही काळ कोणाला. पंढरपुरातले मालक जर जीवदशेला आले, जीवदशेला, तर पंढरपुरातला मालक जर जीवदशेला आले तर त्यांना सुद्धा आयुष्याची मर्यादा आहे. येरती पामर जीव गीते, येरती पामर जीव गीते, येरती पामर जीव गीते. देवरो नाही आले अवतार, नाही उरो आले अवतार, नाही उरो आले अवतार, नाही उरो आले अवतार. हेरते पामर जीव गीते, येरती पामर जीव गीते, येरती पामर जीव गीते. महाराज, जीवदशेला आलेला जगाचा मालक, विश्वाचा मालक येतो. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. काय ताकद आहे. देखवी ऐकवी एक नारायण. तुमच्या विश्वातली सर्व दळणवळण क्रिया ज्याच्यावर कृपेनं चालते तो जगाचा मालक आहे. आणि तो जर जीवदशेला आला तर माझ्या त्या प्रभूला सुद्धा वेळेच्या वेळेला बरोबर जावं लागतंय. तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला आहे म्हणून काळ भेट नाही. संप्रदायात काही एवढी मोठी आधरीव लोक होऊन गेली की त्यांचं काय, या अल्पशा तोंडानं काय वर्णन करावं त्यांचं. काय योग्यता आहे, काय पात्रता आहे आपली. पुण्याला श्रीमंत आबाजी गुळवे नावाची एक फार मोठी व्यक्ती होऊन गेली की ज्या पवित्र व्यक्तीच्या पोटी जन्माला आलेली कन्या माझ्या देहूतल्या मालकांच्या धर्मपत्नी म्हणून विवरल्या. पुण्याचे श्रीमंत आबाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई ह्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी. काय अधिकार असेल माझ्या जिजाबाईंचा की ज्यांनी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाचं कुंकू कपाळावर लावावं. काय मोठी योग्यता असेल, काय ते सौभाग्य असेल. आणि एके दिवशी निरोप आला. श्याम काका नावाचे पुण्याच्या आबाजी गुळव्यांचे मुनीम होते. फार श्रीमंत होते ते. 1425 गडी होते त्यांच्याकडं. 1425 नौकर होते शेतात काम करायला. 1425 एवढी नौकर होती. आणि ते जात राहिले. श्याम काका देहूला गाडी घेऊन आले. दारात तुळशी वृंदावनाच्या समोर गाडी सोडली वाड्याच्या पुढे आणि पाहिलं आईसाहेबाकडं. श्याम काका जिजाबाईला माय म्हणायचे. माय, मी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. आवाज थोडा कडक करा थोडासा कडक. मी तुम्हाला नेण्यासाठी आलोय. माझ्या साध्वी जिजाबाईनं पाहिलं तर बैलाच्या गळ्यात घाट्या घुंगर नाहीत आणि बैलगाडीमध्ये मालक आंतरण नाही. पूर्वीच्या काळातला संदेश होता. घोड्यावर नुसती छाप टाकून माणूस आला असेल आणि खोगीर जर आला नसेल, घोड्याला जर साज नसेल तर असं समजायचं निरोप दुःखद आहे.
बैलगाडी आली असेल आणि त्या बैलगाडीत अंथरण नसेल, बैलाला साज नसेल, पाठीवर झुली नसतील, गळ्यात घाट्या घुगरं नसतील, अशी जर बैलगाडी आली असेल तर समजायचं निरोप दुःखद आहे, दुःखद निरोप आहे, दुःखद निरोप आहे. पण एका फार मोठ्या कुळात वावरलेल्या जिजाबाई, शक्यतो बाहेरचं बऱ्यापैकी ज्ञान नव्हतं, बाहेरचं एवढ्या श्रीमंताची 1425 गडी. अहो जिचा बाप लोकाची तर कामाला आहे त्या पोरीला माहित नाही भुईमुगा शेंगा खाली लागतात का वरी. ही परंपरा, हे आपल्याकडच्या ह्या परिस्थिती. काय तर म्हणे मी मुंबईला मामाकडे शिकले, बाप लोकाची तर महिन्यानं. मामाचं जरसं थोडस बरं होतं म्हणून मुंबई सारख्या शहरात शिकली, तिला इकडचं ज्ञान. 1425 गडी, काय वैभव असेल हो त्या काळातलं, काय दरारा असेल. आणि म्हणून सहज मनात विचार केला, आज मला ज्या ज्या वेळेला दिपावळीला वगैरे पंचमीला न्यायला आले त्यावेळेला बैलगाडी वेगळी असायची, बुरख्याची डमणी असायची, त्याच्यात गादी असायचे, तक्के असायचे, बैलाला झुली असायच्या, गाट्या गुंगरा असायचे, बैलाच्या शिंगाला सोन्याच्या शिमी असायच्या. आणि आज बैल नुसते झुली नाही, साज नाही, काही नाही, पण काही विचार नाही केला. मालकांना सुद्धा न्यायचंय, म्हणजे तुकोबारायांना सुद्धा न्यायचंय. मंदिरात होते तुकोबाराय, आमंत्रण गेलं, आल्याबरोबर सांगितलं आवले आवर्ग. कारण तुकोबारायला काय सांगायची गरज होती, कारण जो काळ माणसांना नेतोय का तो काळ रोज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर तुकोबारायला मुजरा करायला येत होता. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी राबत से, 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 तुकया घरी राबत. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी रोज सकाळी काल तुकोबारायला मुजरा करण्याकरता, नमस्कार करण्याकरता यायचा. त्या काळाने तुकोबारायला सांगितलं नसेल मी आज तुमच्या सासऱ्यांना घेऊन जाणार आहे, म्हणून तुकोबारायला काही विचारायची गरज नव्हती. ते गाडीत बसले, गाडी पुण्याला आली. आबाजी गुळवे ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्याच्या बाजूला 1-1 किलोमीटर पर्यंत गर्दी होती, वारकऱ्यांची गर्दी होती, भरगच्च रस्ते भरलेली होती. जिजाबाईच्या लक्षात आला आपल्या माहेरी काय उत्सव असेल. प्रत्येक जण बैलगाडीत बसलेल्या त्या माऊलीकडे पाहत होते. वाड्याच्या पुढ्यात गाडी सुटलेली आहे, गाडीतनं जिजाबाई खाली उतरल्या. भावकीतली एक व्यक्ती आली आणि जिजाबाईच्या दंडाला धरून आतमध्ये वाड्यात नेलं. त्यावेळेला त्या माऊलीने आपल्या बाबांच्या कपाळाला रुपया चिटकवलेला पाहिला, नाणं चिटकवलेलं पाहिलं. अंबरडा फोडला. आबा गेलात, त्यांना आबा म्हणायचे. गेलात आबा? गहीवरून आलं, ती कन्या होती. बघता बघता स्नानाची वेळ झाली. प्रेताच्या पाहुणी जमा झाली. विष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी वारकरी सगळी जमा झाली आणि घरातनं प्रेत बाहेर स्नानाकरता बाहेर काढलं. त्या पार्थिवाला स्नान घातलं. बाहेर तिरडीवर ते प्रेत ठेवलं. कर्मनो गहनो गती योग किती गोडे बघा. आबाजींना खांद्या देण्यासाठी देहूतले मालक येतं. तुकोबाराय खांदा देतात. तुकोबाराय कल्पना करा, ते प्रेत पण किती नशीबवान असेल हो. प्रेताला नशीब असतं का नाही मला नाही सांगता येणार, पण नशीब म्हणावं लागेल माझ्या अल्पशा मतीनं की त्या प्रेताला सुद्धा खांदा देण्यासाठी, घरातनं मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी तुकोबाराय खांदा देतात. त्यावरती काय पुण्य असेल त्या आबाजींचं.
पहिलं तर पुण्य तुकोबारासारखे जावाई मिळाले, किती मोठं पुण्य. मोठा सोयरा भेटणं, आपण पैशावाला सोयरा भेटणं याच्यात मोठं मानतो. संप्रदायामध्ये आचरण संपन्न सोयरा भेटणं याला मोठं म्हणत असतात. विठाला कारण आचरणात वावरणाऱ्या लोकांना किंमत आहे. आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण आचरणाला किंमत आहे. आपल्या संप्रदायात स्वर कमी अधिक असला तरी चालेल, पण आचरणाला किंमत आहे. आणि आचरणाला याच्याकरता किंमत आहे, आचरणशील व्यक्तीच्या सानिध्यात राहणारी माणसं साधी नसतात. साधी नसतात, साधी नसतात. कारण आचरणशील व्यक्तीचा दरारा असतो, दरारा असतो. फुटक्या पात्रात तुम्ही काही टाका, पाणी टाका, तूप टाका, काही टाका, ते गळून जात असते. पात्र फुटकं नसावा. जसं एखादी वस्तू टाकण्यासाठी पात्र फुटकं नसावा, तसं हे शरीर सुद्धा बाकीच्या व्यंगानं फुटकं नसावा, आचरणशील असावा. आणि आचरणशील व्यक्तीचा दराराच वेगळा असतो, दरारा. बघा, पूर्वीच्या काळात आचरणानं वागणारे माणसं जर समोरून आले तर बायका पटपट पदर घेत होत्या, पदर घेत होत्या. पूर्वीच्या काळातलं सांगतोय, आताच नाही. आता साड्यांसोबत पदर येतच नाहीत ना, त्याच्यामुळे घ्यायचा काही संबंधच नाही. विठाला खरं तर आचरणशील व्यक्तीला माणसाशी भ्यायची, त्यांच्याकडची एक आदरयुक्त भीती असायची आचरणशील व्यक्तीला. आणि मला असं वाटतंय, मालकांचा पुरावा आहे, आचरणशील व्यक्ती ही दर्जेदार असती आणि दर्जेदार व्यक्तीच्या वाणीत किंमत असती, त्याच्या वाणीत किंमत असती, त्याच्या सगळ्या गोष्टीत किंमत असती. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. दयाचे पुतरी परी भले, दयाचे पुतरी परी भय, दयाचे पुतरी परी भय. देशोदेशी धाक जयाच्या दयाचे उतारे करे भले, दयाचे उतारे करे भले, दयाचे उतारे करे भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परी भले. आचरणशील व्यक्तीच्या दारातलं कुत्र सुद्धा परडतंय. निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर. चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, उदरिया खाती मार, उदरिया खाती मार, उदरिया खाती मार, उदरिया काय गोडवा आहे बघा. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, ज्याच्या शब्दात देशोदेशी धाक आहे त्याचं कुत्र परवडतंय. निचाचे चाकर, चुकलिया खाती मार. 500 कोटीची प्रॉपर्टी पण नीच वागतोय, त्याचा मालक झाला तरी खपके आणि त्याचा नौकर झाला तरी खपके. म्हणून हरामखोर माणसाचे बुट चाटायचे नाही. विठाला काय होतं माहितीये, मालक सुदामदेवाचे भाऊ एका राजाचे बुट चाटायचे, तर त्याच्या बायकोला साडी, पदराला हिरे होते, पदराला हिरे. सुदामदेवाच्या भाऊजाईच्या साडीच्या पदराला हिरे. आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाचे पाय चाटायचे. भाषा मराठवाड्यातली जरशी कठीण आहे.
सुदाम देवाचे भाऊ एका श्रीमंत राजाचे पाय चाटायचे, तर बायकोच्या पदराला काय होते? हिरे. आणि सुदाम देव चोपदार महाराज पंढरपुरातल्या मालकाचे पाय चाटायचे, तर बायकोला साडी फाटकी. साडी फाटकी हो. संक्रांतीच्या दिवशी मुलाने विचारलं, मालकाला विचारलं होतं, मालक वाण किती ते किती आहे? सकाळचे 4:30 तर 2:30 वाजेपर्यंत वाणाचा पर्व काळ आहे संक्रांतीचा. बाई सकाळीच वाण देऊन आल्या. मालकाने विचारलं, लवकरच आलीस? हो मालक आले. काय बोलले? पुन्हा एकदा विचारलं. गेलते म्हणे. आटपलं गेले वाणाला. पण मुलगा होता 5वी-6वीच्या वयातला मुलगा. आईला विचारला, आई एक बोलू का ग? सगळ्या बायका नटून सजून सूर्य निघल्यावर वाण देण्यासाठी गेल्या, तो अंधारात का गेलीस ग? जाऊ दे ना बाळा. नाही नाही बाबांनी 2 वेळेस विचारलं, पण तू उडत उत्तर दिलंस. मी तुझा मुलगाही नाही, सांग ना मला. पोराला पोटशी धरलं, रडायला सुरुवात केली. बाळा दोन्ही मांड्यावर साडी फाटकी. आणि सौभाग्यवती स्त्रीनं उलटी साडी कधीच नेसायची नाही. पदर फाटला तरी तोच पदर शिवायचा आणि तिकून नेसायचा. पदर उलटा करून जिच्या कपाळावर कुंकू आहे तिने कधी उलटी साडी नेसायची नाही. तुझे बाबा आहेत रे बाबा, कपाळावर कुंकू आहे म्हणून उलटी साडी नेसता येत नाही. सोयीशी नेसल्यामुळे मांडीवरचे छिद्र आहेत आणि आपल्या लोकांना अपमान दाखवणं हे तुझ्या बाबाची प्रतिष्ठा कमी होती. तुकोबाराय म्हणतात, नग्न भाज आणि ते तरी ती लाज स्वामीशी. ज्याची पत्नी असं उघडी असेल ते नवऱ्याची लाज जात असते. म्हणून बाळा कुंकवाच्या मालकाची प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून अंधारात वाण देऊन आले. मालक कोणाचे पाय चाटीत होते? पंढरपुरातले. आणि जिच्या साडीला हिरे तिचा नवरा कोणाचे पाय चाटायचा? राजाचे, ढवळ्या कपड्यावाल्याचे पाय चाटायचे. पूर्वीच्या काळात राजे होते, आता ते आहेत विठाला. फरक सांगतो फरक. देशोदेशी धाक जायच्या उत्तरेतायची कुत्री भली आणि निचाचे चाकर चुकली या खाती मार. लगेच पुरावा देतो इथं. महाराज बायकोच्या पदराला साडी, नवरा हरामखोराचे बुट चाटीत होता. मेलन ते एके दिवशी जीव गेल्याच निमित्त झालं. जीव गेल्याचं निमित्त झालं. मेलं ते मेल्यावर परचक्र आलं, राज्य ओढून नेलं. आणि स्तुती करणाऱ्या ह्या बाईच्या मालकाला बी इतके रट्टे दिले मालक, चट लुटून नेलं. आता ही पदराला हिरे साडी होते का? पदराला हिरे होते का? ही कुठं बसली माहितीये का? जगदंबेच्या मंदिरात जोगवा मागत. खरं तर ती शैव होते, शाक्त नव्हते, पण ह्या पोटासाठी जोगवा मागत बसावं लागलं. कोणाला? श्रीमंताचे बुट चाटीत होते त्याच्या बायकोला. आणि पंढरपुरातल्या मालकाचे पाय चाटणे म्हणजे त्याचं नामस्मरण करणे. बायकोची साडी मांडीवर फाटलेली, नवऱ्याचं धोत्र फाटलेलं, पोरायच्या कमडेल कधी कधी इथंच कपडा असायचा. इतकी साधी परिस्थिती. पण मालक इतका मोठा काळ झाला. गाव तर सोन्याचं दिलंच, पण 52 अरबुज क्विंटल सोनं उरल्यावर मसनवाटा पण सोन्याचा झाला. मसनवाटा सोन्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. आणि वारकऱ्याला गाव बी सोन्याचं आणि मसनवाटा बी सोन्याचा. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. म्हणून चांगल्याचे कुत्रे झालेले परवडते, हरामखोराचे मालक नको, चाकल नको. जी व्यक्ती कालवश झाली ती व्यक्ती दर्जेदार आहे. पुण्याचे आबाजी गुळवे. आणि ज्या व्यक्तीनं खांदा दिलाय ती व्यक्ती किती दर्जेदार आहे ते गिरगावच्या बाळ्याला सांगता येतं का? महाराज त्यांचा दर्जा सांगत असताना ब्रह्मदेवाचे डोळे बंद पडते. तुकोबाचा दर्जा सांगत असताना आणू रेणू या तुका आकाशा एवढा. काय काय ताकद सांगाव महाराज. काय काय नुसतं नाव ऐकल्या. तुकाराम तुकाराम नाम घेता का बेयमा. ओ नाम घेता का बेयमा. राम घेता का बेयमा. ओ तुकाराम तुकाराम नाम घेता का बेयमा. ओ नाम घेता का बेयमा. नाम घेता का बेयमा. तुकाराम तुकाराम
अशी टाळ आहेत, ही टाळ आपण गळ्यात आमटी प्यासाठी घेतलेली नाहीत किंवा चहा कॉफी प्यासाठी. असे वाजले पाहिजे की तुकोबारायचं नाव ऐकल्यावर यम थरथर कापतो. निदान आपल्या टाळाचा आवाज ऐकल्यावर परिसरातला वायू तरी शुद्ध झाला पाहिजे, इतकं वाजले पाहिजे. काय दर्जा आहे महाराज. प्रेत येशीपर्यंत आलं, येऊन या काळ बैसला शेवसा सांगतो. येशीपर्यंत प्रेत आलं. येशीत आल्याकडे आपल्याकडे मागचे खांदेकरी पुढन, पुढचे खांदेकरी मागे होतात, अशी पद्धत आहे. आता हे स्वर्गरथ निघले, नवीन स्वर्गरथ. आता म्हणजे कंटाळा आला ना, बाप मेल्यावर पण खांद्यावर घ्यावं वाटणं कोणाला. मला असं वाटतं कालांतरानं असे बॉक्स येतील, ते बॉक्स घरात आणतील, ज्याच्या इथं माणूस मेला त्या बॉक्सात टाकतील, बटन दाबतील, तिथंच जळल आणि मग एवढ्या एवढ्या गथुड्यात बांधून गंगेत टाका. इतकी सुविधा निघाली, इतकी सुविधा. मला असं वाटतंय घरापासून 5 पावलं तरी घरातल्या व्यक्तीला खांद्यावर घेण्याची पद्धत कायमस्वरूपी ठेवा. म्हणजे हे गाथ्यातले जे अभंग आहेत का सर्व संतांनी केलेले, हे म्हणण्यासाठी गोडवा राहील. विठ्ठला स्वर्गरथाज्ञा. अजून कोणता एखादा कैलास रथ असेल, एखादा सत्यलोक रथ असेल, गोलोक रथ असेल, पण ते 10-5 पावलं पलीकडे उभं करत जा, तिथपर्यंत नेत खांद्यावर नेत जा, ही पद्धत आहे. येशीत टेकल्याबरोबर येशीतलं सगळं काही साहित्य असतं ते पदरातलं त्या येशीत सोडतात. काय नसतं साहित्य, एवढे एवढे दाणे असतात, गहू ज्वारी तांदूळ काहीतरी असतंय, ते दिवा मुटका तिथं ठेवून देतात. पुढचे खांदेकरी मागे, मागचे पुढे, आणि येशीपर्यंतच घरातल्या मुलीबाळी येत असतात. बायको फक्त दरुजापर्यंत. देहग्रहाची कामिनी तव राहिली भवनी, मी तव जळत से स्मशानी, अग्नी सवे कला. मशानात मित्र आले गोत्र झाले, तेही मशानी होनी परतले. हे मित्र गोत्र जे सगळे मशानभूमीपर्यंत येत असतात, आणि येशीपर्यंत नात असेल, मुलगी असेल, पुतणी असेल, या तिथपर्यंत येत असतात. वा 17-18 मिनिटात एक प्रकरण सांगतो, पूर्णविराम करतो. 12ला आपण फुलं टाकू. तो बिभीषणाला शिवी दिली, मनशी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाना. बिभीषण काय साधा भजन होता वय? बिभीषणानं भजनाच्या बळावर घर जळू दिलं नाही. हा, ते का असा भजन होता का? तंबाखू घोंगडी खाली टाकणार, हा मस्त तंबाखू अशी घोंगडी, यम तुया तोंडात रूम न ठोकीन, रूम न इकून काढीन मागून काढीन, इकून ठोकीन मागून टाळू फोडून काढीन. हे संप्रदायात लोक आपल्या पाया पडत आहेत महाराज. हो, मायबापाच्या पाय आज सगळ्या या मार्कड परिवारातले आज म्हातारीच्या पाया पडतील मालक. पण इथं आल्या आल्या मालकाच्या माझ्या तुमच्या पण पाया पडे का नाही? बैठकीत जेवढे लोक तेवढे आले, त्यांनी जात विचारली का, पैसे विचारले का, ऊस किती आहे का, काय बागायत किती विचारलं का दत्ता बुवा? नाही, पाय पडले. कशामुळं? ज्ञानोबा आहे तुकोबा आहे मुळे. म्हणून आपल्या 3 लोकांनी तंबाखू खाल्लं नाही पाहिजे.
पक्वाद्या असेल, गायक असेल, गायक म्हणण्याची पद्धत ती नंतर पडली. खरं तर भजन्या पद्धत आहे आपल्याकडे, भजने म्हणण्याची. आता नवीन पद्धत आहे गुणीजन, ते लोकनाट्यातले असते. विठाला खरंच काही काही परंपरा. आणि या फडकरी परंपरेमध्ये एखादं वाक्य जर असं दर्जेदार पडलं तर टाळी वाजू देत नाहीत, टाळ्या वाजू देत नाहीत. टाळी वाजवायची विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर. ह्या टाळ्या झाल्या, हा इथं टाळी वाजवायची पद्धत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर टाळी. मी काल बिजेला मालकांचं कीर्तन ऐकलं, तर एक जणांनी टाळ्या वाजल्या. अरे म्हणले इथं टाळी वाजवायची पद्धत आहे, टाळ्या नाही. इथं तर कोणतं वाक्य की डो 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 डो. काय सुमळ्या ते का तमाशा आहे का काय. विठाला आणि काही लोकांना त्याचे माणसंच कीर्तनात बसलेले असते. तुम्ही बोललं की वाजी जा, त्यानं त्याचे दोन चार बसलेले असते. हो ते जोगवा मागताना कसं घरचं पीठ ठेवावं लागतं, तर दुसरे वाढी ते या संप्रदायात येथे नाही खोटा चालत परिहार. जानस्यांतर पांडुरंगा. इथे नाही, हे सोंग इथं चालत नाहीत. विठाला 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 पांचट लोक होती वरी, पांचट 6 लोक. म्हणून एक वाक्य वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर आमच्याकडे एक वाक्य म्हणायचे. मालकाचं वाक्य होतं, जायो तू माते न करी सायास. पण ते इसं ठाम देऊन म्हणायचे, आम्ही विष्णुदास तैसे नो हो. वरी चुका करणारे होते ना, वरी चुका करणारे लोक होते. चुका केल्या लोकांनी. इंद्र 33 कोटी देवायचा राजा, पण न्याय देवतेच्या पत्नीवर अन्याय केला. हो अहिल्यावर अन्याय केला. न्यायशास्त्र करतेची पत्नी. कशाला म्हणते न्यायशास्त्र? या न्यायशास्त्रात 10 न्याय आले, त्याच्यापैकी एक हस्ती कविटन्य नावाचा न्याय आला. आणि हस्ती कविटन्य न्याय आपल्या न्याय व्यवस्थेत जर 5% घेतला, 5%च घेतला, तर स्त्रीवर अन्याय करणाऱ्या हरामखोराला दुसऱ्या दिवसचा सूर्य पाहता येत नाही. दुसऱ्या दिवसचा सूर्य निघायच्या अगदी त्याला फुकून द्यावं लागतंय. इतकी हस्ती कविटन्य न्यायाची ताकद आहे. पण तो न्याय आपल्याकडे वापरल्याच जात नाही. आपल्याकडे न्याय म्हणजे चाळणीत पाणी. गुन्हेगार पण काजू खातो तिथं बसून. विठाला आणि त्या न्यायकर्त्याच्या पत्नीवर अनुचित प्रकार केला. आम्ही विष्णुदास तैशनो. पाप वाढलं 6 लोकांचं पाप. महाराज जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र आहे. त्याच्या बाबतीत गिरगावचा बाळू वाईट नाही बोलणार, पण चंद्राला पण धोरण नव्हतं. ज्या महाराजानं चंद्राला शिकिलं का, त्या महाराजाचीच बायको घेऊन गेलं. मी नाही सांगत बरं, मी काय तिथला सरपंच नव्हतो, तिथला आमदार खासदार नव्हतो, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नव्हतो, पण पुराण सांगतं ना, चूक केली चंद्रानं. म्हणून बाबा वारकरी संप्रदाय काय संप्रदाय, कोणी काय डोक्यावर घेतला असेल, पण या संप्रदायानं त्याला आजही कलंकित, त्याच्या थुत्रावर डाग पसलाय. चंद्र झाला काळा नारद चुकलाचा. नारद काय साधे होते का हो? भजनातले आधारी होते नारद. भगवान शिवशंकरांनी नारदाला उज्या मांडील बशील तर भजन करायला, पण 2.5 मिनिटाकरता चूक झाली ना, तितक्या चुकीनं भजन बंद झालं. तर काही वेळापुरतं कौरक 60 पोर आणि 1 पोरगी होस तर 60 पोर आणि एका पोरील जेलमध्ये होस तर भजन कसं करता येईल? ते संडासून आले की ढपरं भरायचंच काम न तिला. 60 पोर आणि 1 पोरगी म्हणल्या ते किती बाऱ्या बाथरूमला जात असते विचार करा ना. भजन होत असते का? नाही तर साधा भजन आहे तो का. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. किंवा नारद तुंबर
सांब गायन करी. एक भजन आहे. सांप्रदायिक भीत नाही, वारकरी संप्रदाय बरोबर ठोका हाणणार आणि चांगल्याला महत्व देतोच ना. महाराज आयुष्यभर एका सूर्यनारायणाचा रथ अरुण नावाच्या व्यक्तीने हाकला. आज त्याचं रोज सकाळच्या काकड्यात नाव घेतलं जाते. सूर्योदय म्हणत नाहीत, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरे चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा. काय ताकद आहे विठाला. भीत नाही वारकरी संप्रदाय कोणाच्या बापाला. चूक केली 6 लोक आहे ना. स्वर्गातलं अमृत खराब झालं. अमृत शुद्ध करण्यासाठी 124 यज्ञ केले. तन शुद्ध होतं का अमृत? बर यज्ञ करायला माणसं काय तुमच्या मायासारखे काफिल थोडेच होते. स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण होते, ज्याची जीभ केळीच्या पानासारखी पातळ असते. केळी जवळच आहेत. रंभा पत्रो जिव्हायाम. रंभा म्हणजे केळी, पत्र म्हणजे पान. नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान थोडंच लिहिले. नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांनी लिहिले का? रंभा पत्र जिवायाम सुचाग्रोति जीवानाम, वेदान घोषित पुनितायाम, स्वस्ति श्रियम यजायते. एवढी मोठी ताकद. खूप यत्न केले पण मालक अमृत नाही शुद्ध झालं. एक महात्मा तिथं पोचले. त्या महात्म्यासोबत देवर्षी नारद होते. येऊन काळ सांगतोय. आणि नारद सोबत गेले. नारदाला 2 वेळेस व्यथा विचारली, पण नारद म्हणले इंद्रा चूक फार झाली तुमची, पाप फार वाढलं, याच्याकरता अमृत खराब झाले, जरा कठीण आहे. पण इंद्र म्हणले देवर्षी तुम्ही आमचे गुरु आहात, तुमचं दर्शन घेतो, कठीण आहे पण उपाय सांगा नो काहीतरी. मग नारदान बाजूच्या साधूला विचारलं, महाराज उपाय काय? काय नाही म्हणले, अमृत शुद्ध करण्यासाठी मृत्यू लोकात जावं लागते. इंद्र म्हणला पुण्य केलेली माणसं वर येतात, पुण्य केलेली माणसं वर येतात, मग खाली पुण्य करणारा राहतच नाही. तर असा कोण आहे की त्याच्या हाताने अमृत शुद्ध होईल? तर त्या महाराजानं सांगितलं, हे असं कोपऱ्या कापऱ्यात पुण्य करणारे वर येतात. हे कोपऱ्या कोपऱ्यात हे दुरणभर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जातात. अरे अख्खे समुद्र खाली येतं, अख्खे समुद्र, अख्खे समुद्र. कोण स्वर्गात येते? ज्याला गर्भवासाचं दुःख आहे ते मोक्षाच्या याच्यावर राहतात. इकडं काय, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. त्याला काय करायचं स्वर्ग, त्याला काय करायचं वैकुंठ, त्याला काय करायची अमरपुरी, ते येत नाहीत म्हणले इंद्रा. असं समजू नका चांगले लोक वरी येत, वरी नाहीत, सगळ्यात जास्त चांगले खाली येत. आणि चांगले खालीच राहत असतात. हे भयकलेलेच वड्यावानी येड्यावानी करतात. याला लोटू का त्याला लोटू, त्याला लोटू का याला लोटू. चांगले 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 समुद्रासारखे स्थिर माणसं असतात. मग इंद्रानं सांगितलं अमृत शुद्ध करणारा कोण आहे? चोखोबार आहे. कुठे राहतात? मंगळवेढ्याला. वाडा कस काय? वाडा नाही म्हणे, झोपड्यात राहते. बर. काम काय आहे? नाल्या आपलं रस्ते झाडणं, नाल्या उपसीनं, रस्ते झाडणं आणि मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन टाकणं. इंद्र म्हणला एवढंपटच काम आहे. एवढ्या खालचं काम करणाऱ्या माणसाच्या अमृत शुद्ध होतंय. त्या महाराजांनी सांगितलं, डॉक्टरचा दवाखाना 5 मजली आहे का? डॉक्टर नदीच्या कडीला औषध देतो का, पत्रात देतो का, गोठ्यात देतो का, झोपड्यात देतो, पण औषध ओरिजिनल आहे. तुला डॉक्टरून काय घेणं? मोठ्या बंगल्यात राहायला म्हणजे लय विद्वान असतो का? ते साखरेच्या पोत्यातला मुंगळा, आणि साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कलच नसती. साखर किती खावा आणि तांब्या घेऊन किती बाऱ्या जावा, कारण तो राहतोच साखरेच्या पोत्यात ना. खालदम नाही, बाथरूमला जालदम नाही, त्याच्यावर काय नसतं. विद्वत्ता विद्वत्ता असती. एकदा मला ताप येऊ लागली अंगाच्या वरून, वरूनच येत असतील ताप येऊ लागली. मग डॉक्टरनं तपासलं, म्हणले मलेरिया झाला. अवघड काम, शिक्षण कमी असल्यामुळं
म्हणलं मलेरिया कोणता आजार आहे काय माहित बाबा. ते म्हणले महाराज असं काय घाबरू नका, 6 इंजेक्शनामध्ये नीट होतो आणि गोळ्या आहेत 5-50 तर पैसे. ते म्हणले रुपये नाही, म्हणजे चिखलाव पाऊस पडला. पाऊस डोंगराव पडायला पाहिजे, जिथं वाळायला तिथं पडायला पाहिजे. उजनीत पडून काय फायदा, त्याच्यात तर फायदाच होईल, तुम्हाला वाढता येईल. पण आमच्या तिकडे पडा म्हणजे बरा राहील ना, आहे का नाही. पण ते चिखलाव पडा म्हणजे याचा अर्थ मला लोक कोणी देते, डॉक्टर न ग म्हणला पैसे. झोपा. झोपल्याच्या नंतर इकून एक इंजेक्शन दिलं, इकून एक दिलं. ते म्हणले मला कळलंच नाही, म्हणजे दुखलत नाही, इंजेक्शन टोचल्याला दुखलत नाही. म्हणले महाराज झालं उठा, 2 इंजेक्शन दिले. म्हणलं साहेब दुखलत नाही. ते म्हणले जिल्ह्यात आपल्यासारखा नरम हात कोणाचाच नाही, आपल्या हाताने इंजेक्शन दुखत नाही. म्हणलं मग मला 2-3 दिवस कीर्तन येतं, त्याच्यामुळे आजच 6 द्या ना. तर ते म्हणले त्यानं रिॲक्शन येत असते, माणूस मरत असते. तर म्हणलं बरं येतो बाबा, कीर्तनावाल्या कीर्तन करून उशिरा पाशिरा पण येतो. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन काऊन दुखलं नाही. त्या अंगात टोचलत नाही, धोत्राच्या कष्ट्यातच हाणलं. मग कष्ट्यात इंजेक्शन हाणल्यावर दुखणं नीट होत असतं का? मला सांगायचं काय, इंद्र इचकीत होता. जो महाराज झोपड्यात राहतो त्याच्या हातानं आमरस शुद्ध होतं का? त्या साधूनच सांगितलं, अरे महाराज पैशानं ओळखायचा नसतो, महाराज किती मोठ्या गाडीत आला याच्यावर ओळखायचा नसतोय, महाराज परंपरेनं ओळखायचा असतोय. परंपरेनं महाराज हा आचरणानं ओळखायचा असतो. बाकीच्या गोष्टी काय, गाड्या घोड्या कोणाला बी येतात, कोणाला आहेत. मला एकदा जनरेटर आणायचं ठरलं मोठं, शेती बऱ्यापैकी आहे मला. तर जनरेटर आणायला गेलो तर ते म्हणले महाराज हे एवढा लोड सहन करायला जनरेटर 9.5 लाख रुपये लागते. तर 9.5 लाख रुपयाचं जनरेटर न्यायला त्याला 4 चाकं ट्रॅक्टरचे, आणि त्याला वडीत न्यायला ट्रॅक्टर पुन्हा 9 लाखाचं. म्हणलं अवघडच काम झालं, 20 लाख तर जनरेटरमध्येच चालले. ते आणि मग आपल्याला शेतीतून कोरडवाहूत किती उत्पन्न होईल, आपण हिवाळभरनं पाणी देणारा मी. आमच्याकडे हिवाळभरनं पाणी असतंय, जमिनी चांगल्या आहेत, सुपारी फोडायला दगड नाही आमच्याकडं, पण ते हिवाळभरनं पाणी. मी ते कॅन्सल केलं आणि त्याच्यावर 7-8 दिवसाला आमच्या बाजूला एक जत्रा होती भंगिऱ्या देवाची, म्हणजे चांगल्या देवाची जत्रा. मी नव्हतो त्या देवाला मानित, भंगिऱ्या देव होता. भंगिऱ्या ज्या देवाला तुकोबराय मानित नाहीत त्या देवाला आपण मानायचं नाही. ज्या उपासायला ज्ञानोबराय तुकोबराय मानित नाहीत ते उपास ह्या धरत्यात. म्हणून आपल्या बायका व्यसनी कमी आहेत पण जास्त बिमार पडतात. याचा अर्थ एक की ज्ञानोबराय तुकोबरायने न सांगितलेले उपास तुम्ही धरतात. लवंगाव मंगळवार कोण्या गाथ आहे ते, कुठं ज्ञानेश्वरीत सांगितलं खारकाव बुधवार धरा. 24 एकादशा धरायच्या मालक. तुम्हाला मी काय सांगू, आडत दुकान यायला सांगणं म्हणजे आडत दुकानदाराला झाडून काढणार निनशिकीनं. अवघडच काम आहे का नाही. आज 24 एकादशा सांगितल्या आणि 5 परवण्या सांगितल्या आणि 1 उपवास सांगितला, अर्ध उपवास म्हणजे जेवून सोमवार. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबराय तुकोबरायने एकही उपवास सांगितला नाही. बरेच भंगिरी हे उपवास धरीत नाहीत आणि दुसरे धरते. आमच्या मित्राचं पोरग नवरात्रात 9 दिवस साबुदाणा खातो, एकादश धरीत नाही, काही नाही त्याला, सोमवार नाही काही नाही. आणि नवरात्रात 9 दिवस उपास साबुदाणा, आणि दसरा झाल्यावर घोरपडी धरी. तू कोणाच्या उसात जातू, केळीत जातून सशे धरी तू. आणि मी म्हणलं देवी इडी आहे का रे, तिच्या गोळ्या संपल्यात का? तू 9 दिवस उपास धरीतून दसरा झाल्यावर घोरपडी धरीतून तू कल्याण करायला ती देवी तुझ्या पोटात त्रिशूळ घालीन ना सोंबळ्या. असे नाटकं असतात का? नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक कसं जमत? नाटकात नाटक जमत नाही. आमच्या इथं लळीत होतं, लळीत पोळ्याला करते तर आमच्याकडं लळीतात रामायणातलं पार्ट घेतलं. एका माणसाला राम केलं, एका लक्ष्मण केलं, एका माणसाला सीता केलं. बाईल कसं सीता करता येईल, ती कशी नाटकात येईन ती बाई. आणि एका जणाला मारुती केलं तर मारुती चांगला होता, 113 किलो वजनाचा, खपक्या माणूस होता, म्हणजे पहिलवान गेलवान काय नव्हता, खाचा नाद होता आणि झोपायचा नाद होता. त्याला गादी कणत होती, म्हणजे ते झोपल्याच्या नंतर गादीचा आवाज याचा ऊ म्हणलं काऊन हे का उठ तू, म्हणजे असा होता. झोपाळू सूर्यवंशी, आडनाव नाही, सूर्यवंशीच होता. सूर्य कासराभर आल्यावर उठत होता. मग त्याला नाटकात मारुती केलं, सारे लोक मारुतीकडेच पाहत होते. नाटक रंगात आलं, पोरग स्टेजवर गेलं, म्हणलं बाबा आईला का नाही
दवाखान्यात नेलं डॉक्टरनं सिजर सांगितलं 50,000 लागते. घेतली मारुती शेपूट उपसून. मारुती कपडे घातला आणि गेला 50,000 रुपये घेऊन बायकोच्या बाळात पणाला. म्हणजे नाटकात नाटक जमलं नाही तर परमार्थात नाटक कसं जमल? इथं नाही चालत नाटक. विठाला इंद्राला सांगितलं, इंद्रा जा. काय सांगू लागलो? चोखोबर आहे. चोखोबर आहे. वा वा. जा म्हणे खाली, तुम्हाला बाकीच्या काय गरज आहे म्हणे. हा ते आमच्या बाजूला जत्रा भरली एका देवाची. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते काय काही बी नाव. शिळ्या तांब्याचे बाहुले केले मालकाचा पुरावा आहे. पुन्हा ते एका पाटावर बसविले त्याची अमुक अमुक नाव ठुले. यायनच ते देव केले, यायनच पाटाव ठुले, यायनच नाव ठुले आणि यायनच सांगितलं ह्या देवाला बोकड्या लागतो. बोकड्या किती हरामखोरे सांगू. ज्या प्राण्याला तिसऱ्या दिवशी त्याची बहीण कळत नाही. शेतकरी आहे मी. एका शेळीला 2 पिलं झाले, एक नर आणि मादी. नराला काय म्हणते तुमच्याकडे? बोकड. आणि मादीला शेळी. पाठ. पाठ म्हणते. पाठ बोकड. म्हणजे ही मादी त्याची कोण आहे? बहीण. आणि ह्यो नर तिचा कोण आहे? भाऊ. उद्याचा सूर्य पाहला, परवाचा सूर्य मालक पाहिला की या बोकडाला बहीण कळत नाही. मग इतका मादक प्राणी ज्या देवाला लागतो तो देव किती मस्ताड्याला असेल याचा विचार करा. काय अक्कल एक त्या देवाला. आणि त्या देवाचे भक्त, बापरे, मला वाटतं ह्या देवाचे भक्त पीराला कापले पाहिजे. म्हणजे पीर खुश होईल. या आरामखोर देवाची भक्त पीराला कापायचे. अशा एका भंगिऱ्या देवाची जत्रा होती. आणि त्या भंगिऱ्या देवाच्या जत्रात लोकनाट्य आलं. आणि त्याला जनरेटर 16 लाखाचं आणि ट्रक जनरेटर ठेवला बाबा 24 लाखाचा. मला सांगायचं, महाराज गाडीहून ओळखायचा नाही, महाराज प्रॉपर्टीहून ओळखायचा नाही, महाराज परंपरा आणि आचरण याच्यावरून ओळखायचा असतो. त्या साधूने इंद्राला सांगितलं तुला काय करायचं इंद्रा. अरे तुरंत बोलत होते महाराज. महाराज महाराजच होते. ते काय भेट होते का इंद्राला? हे इंद्रा तुला काय करायचं? त्याचं कुळाचा संबंध नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. काय संबंध आहे तुला? वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय करायचं तुम्हाला त्याच्यावर? जा झोपड्यात राहतो, तुमचं अमृत शुद्ध करील. इंद्र गेले पण चोखोबाराय हजर नव्हते. चोखोबाराय कर्नाटकमध्ये गेलते. त्या दिवशी एका श्रीमंत माणसाच्या भैमुगाच्या शेंगा घेऊन पोरगी दिलती सोलापूर जिल्ह्यातली कर्नाटकमध्ये. आणि मग त्या मालकानं सांगितलं चोखा जी मालक आमच्या मुलीला हे वानवाळा घेऊन जा. आणि भैमुगाच्या शेंगाच थैली पायी पायी. आणि मग म्हणले चोखोबाराय कर्नाटकमध्ये इंद्र गेले. चोखोबारायला विचारलं महाराज असं आहे. इथं नाही करता येत म्हणले. आमरस शुद्ध करता येतं पण त्याच्यासाठी पंढरपूरच लागत आहे. स्थान महत्व आहे. स्थान महत्व. पंढरपुरातली ताकद किती. एकदा चोखोबाराय अजून एका ठिकाणी सापडले होते पण त्याचा मला पुरावा सापडला नाही. एखाद्यानं जर विचारलं कशात येतं ढोळ तर पिवळं होईल. त्याच्यामुळं मी फक्त ते ऐकीव पुरावा आहे. आणि ते काय अशा विद्वानाचं ऐकलं नाही त्याच्यामुळं ते सांगत नाही. विठाला कारण एरवी कसं असतं ह्या कॅमेऱ्यामुळे अख्खा भारत ऐकतो. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांना आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं. ते पाप आपण कशाला बोकंडीवर घ्यायचं? इतकं चांगलं चालत असताना कशाला आगाऊपणा करायचा? ठीक आहे 4 माणसं मर्मज्ञ आहात तुम्ही आज मान्य करताल. पण उद्या जरी एखाद्या तुमच्यासारख्याने विचारलं बाळू अमक्या ठिकाणी चोखोबाराय सापडे कशात लिहिलेलं, किती अवघड फजिती होईल. किती मोठा अपमान येते. त्याच्यामुळे जेवढं माहिती कर्नाटकमधून परत आले. मग इंद्र थांबला तेवढ्या वेळ. आणि मग महाराज आले तर त्यावेळेला महाराज घरी नव्हते. चंद्रभागेच्या कडेला एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करायचे. येऊन या काळ बैसाला शिवसा शेवटचा पुरावा सांगतो. तोपर्यंत फुलं वाटा तोपर्यंत फुलं वाटा.
इथं टोपल्यात ते फुलं येतं, शांत काही न बोलता सगळ्यांना एक जणाला फुलं दिली की त्यानं बाकीच्या 4 जणाला एक एक पाकळी द्यायची, सगळ्याच्या हातात द्यायची नाही असो. आणि मग तिथे इंद्र आल्याच्या नंतर आता चोखोबराय लिंबाखाली भजन करत होते आणि इंद्र वरे बसला, त्याचं विमान वगैरे आधारच राहिलं आणि ते लिंबाच्या फांदीवर बसला. लिंबाच्या फांदीवर बसल्याच्या नंतर चोखोबरायचं भजन म्हणजे जय जय रामकृष्ण हरी, हा सोपा मंत्र. रामकृष्ण नामाचं भजन सुरू झालं आणि 1-2 मिनिटं इंद्र थांबला. अमृताचे कलश उघाड्याबरोबर अमृतातून सुगंध आला आणि इंद्र परत गेला. 4 प्रकारचं अमृत शुद्ध झालं, पण 1 प्रकारचं अमृत शुद्ध व्हायचं राहिलं. वरी गेल्याच्या नंतर साधूला सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलेले महाराज चोखोबराय त्यांच्याकडे गेलो, अमृत शुद्ध झालं पण 1 अमृत राहील. महाराजांनी विचारलं काय काय केलं? काही नाही म्हणे, ते लिंबाखाली भजन करीत होते, मी वरी फांदीवर बसलो. म्हणजे महाराज खाली आणि वरी. इथं शास्त्र सांगतं वक्त्यादिमान, सन्मान करायला पाहिजे होता, पाय पडायला पाहिजे होतं, पण इंद्र फुगीर माणसं पाया पडत नसते आणि ते पडत नाही. मोठा माणूस पडतेच, मोठाले माणसं पाया, पण कधी माहितीये का उभं राहिल्यावर विठाला आणि मग ते इंद्र काही पाय पडला नाही. महाराजांनी सांगितलं जोपर्यंत पाय पडत नाहीस तोपर्यंत मग तुला ते अमृत शुद्ध होत नाही, वापस जावं लागलं आणि पाय पडे. महाराज मोठ्यांचा आदर केला पाहिजे, ज्याच्याकडून आपलं काम झालं का त्याचा आदर करावा, उपकाराची फेड उपकारानं करावा, हे आपला धर्मसिद्धांत सांगतो. हे आपल्या पाया पडणं ही संप्रदायाचं ब्रीद आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, हा धर्मदंड आहे आपल्याकडं, नियम आहे. कारण कधी कधी पाया पडे काय पाहिजे, याकडीच्या त्याकडेला लाईन न्यायची होती, रोडच्या खालून ऊसाच्या ट्रॅक्टरला वरी तार अडकत होती, कापसाच्या गाठीचा ट्रक असेल तार अडकायची, म्हणून शासनाकडं निवेदन दिलं आणि जिल्हा परिषदच्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी ठरवलं ही इतकी लाईन ही 200-250 फुटापर्यंत अंडरग्राऊंड करू, रोडच्या खालून पाईप टाकू, त्याच्यात वायर टाकू आणि मग आपलं वाहनं जाऊ देत जाऊ. आता त्याचं बजेट निघलं असेल, त्याचं खांदायचं बजेट, त्याच्या पाईपचं बजेट, त्याच्या वायरचं बजेट, ते दाबायचं बजेट, सुलोचनचं बजेट, हे सगळं बजेट निघलं ना. आणि मग ते चर खांदला, पाईप जोडले, पण हे अधिकारी सारे पेलेले होते, म्हणजे पाणी म्हणायलो मी, चांगल्या प्रतीचं वेगळ्या पद्धतीचं रंगारंगाचं पाणी पेलेले होते. त्याच्यामुळे त्या पाण्याच्या तावामध्ये त्याला वायर वावायचं विसरले आणि पाईप जोडले, सुलोचन लावलं आणि पाईप गाळले, JCB निघून गेली आणि तोपर्यंत एकाची उतरली. आणि मग तो म्हणे अरे आपलं कामच राहिलं ना. काय काम? म्हणजे वायर जोडायची राहिली. अवघडच काम झालं म्हणले. आता हे 200-300 फूट कसं हो. आणि तितक्यात हे झाडाच्या खाली असे झाडं होते, डोक्याला हात लावून उभं राहिले. नेमकीच लाईन गेल्यामुळे एक शेतकरी बाहेर आला, मोठा शेतकरी होता, 50-50 एकर ऊस त्याला. पण शेतकऱ्याचं राहणं साधन, अहो शेतकऱ्याला सगळी लोक साधं म्हणतात, पण यानं रक्ताचा घाम करून मातीत टाकल्यावर जगातले प्रत्येक लोक जगतेत, याची जरशी भान ठेवलं पाहिजे. या विश्वात 4च देव आहेत, या विश्वात फक्त 4 देव. पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक 1 देव, यांचं भजन करणारे 2 नंबरचे देव, ज्यांच्यामुळं आपण उद्याचा सूर्य पाहतो ते भारताचे जवान 3 नंबरचे देव, आणि ज्यांच्या रक्ताचा घाम मातीत पडतून मोती तयार होते तो शेतकरी राजा 4था देव. 4च देव, 4च देव. 5 क्विंटल सोनं, 5 क्विंटल चांदी. चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येतं का मालक? नाही खाता येणार. गहू ज्वारीच्याच भाकरी खावा लागतात. 5 कोटी लोकांच्या चपात्या करता येतील साहेब. मशीन आहे, 5 कोटी लोकांच्या चपात्या करायची मशीन आहे, 5 कोटी लोकांचा भात करायची मशीन आहे. पण 5 कोटी लोकांचं बटन दाबल्यावर तांदूळ तयार करायची मशीन आहे का? गहू तयार करायची मशीन आहे का? ती फक्त काळी मायेच आहे. आणि ते फक्त तयार करू शकतो महाराज फक्त आपलं हे शेतकरी राजा. म्हणून त्या शेतकरी राजाकडे थोडं आदरानं. इथं जर कोणी राजकीय क्षेत्रातले असतील, आता मला काही नाव माहीत नाही, पण एक विनंती करेल, राजकीय क्षेत्रात कोणी बसलेले असू द्या, त्यांना हात जोडून विनंती करतो, आमच्या महाराज लोकांसाठी गाडी नाही थांबली तरी चालेल, पण शेतकरी जर कधी रस्त्यात दिसला तर गाडी थांबून त्याला विचारी जा, पाऊस बरा पडलाय का, बरं आहे का, काय म्हणतंय पीक पाणी. कारण तो शेतकरी एक 4था देव आहे. कारण का देव म्हणतो तुम्हाला सांगतो, प्राण्याचं मनोगत कळतंय त्याला शेतकरी म्हणतात. प्राण्याचं मनोगत कळतंय त्याला शेतकरी म्हणतात. ह्या बायका पुढे आहेत म्हणून एक थोडासा अलीकडचा शब्द सांगतो, जास्त पुढं सरकत नाही. आणि अजून 10 वर्ष वाचलो तर बाया पुढं असल्यावर बी भेणार नाही,
पण सध्या अजून सगळे केस पिकले नाही ना. आताशी 35% केस पिकलेत. 100% केस ज्या दिवशी पिकतील का त्या दिवशी खरं वाक्य बोलायला काय बेलं नाही पाहिजे. पण या वयात बोलल्या लोक म्हणतात वक्तं का, त्याचं वय होतं का, तरुणपणात बोलायला नाही पाहिजे महाराजांना असं. मग काही काही कुत्र्याला भिवून थांबावं लागतं. विठाला तुम्हाला एक सांगू का महाराज, एक बैलगाडीभर पुस्तकं शिकल्यावर जनावराचा डॉक्टर होतो. एक बैलगाडीभर पुस्तकं शिकल्यावर मालक जनावराचा डॉक्टर होतो. आणि तितके पुस्तकं शिकल्यावर त्याला मग कळतो गाय म्हसड शेळी वासनेवर कधी आली. तितके पुस्तकं शिकल्यावर. पण एक बी पुस्तक जर नाही शिकलं, एक बी पुस्तक नाही शिकलं तर काळ्या मातीची नाळ असलेल्या शेतकरी राजाला कळतंय हिला वासना कधी उत्पन्न झाली. गाईची वासना कळती, म्हशीची कळती, शेळीची कळती. कोणाला? शेतकऱ्याला. दिलं त्या साली महाजन्म. मग मोरी गाय कोण्या साली येईल ती? काय नाही, त्या साली पाऊस पडला न वड्याला पूर आला न आमचे आवत वाहून गेले, आमचे वखर वाहून गेले. त्या साली मोरी गाय येईल ती. मग वखर कोण्या साली वाहून गेले? काय नाही वा, ते काय मला माहित नाही. आमच्या गावात एका पाटलाच पोरीस लग्न झालं तर त्या गावात सुलभन आमंत्रण दिलं आणि त्या लग्नामध्ये बुंदी खाल होती. त्या साली पाऊस पडला होता. मग ती बुंदी कोण्या साली? आता साल सांगताच येत नाही. असत लांबत गेलं, असत लांबत गेलं, असत लांबत गेलं. हो बर म्हणले कोण्या साली बुंदी केली? काय नाही म्हणले आमच्या इथे गडी येडपट आलं आणि त्यानं दगड फेकून हाणल्याबरोबर सुभाण्या बैलाचं शिंग मोडलं. मग सुभाण्या बैलाचं शिंग कोण्या साली मोडलं? काय नाही म्हणले आम्हाला त्या साली 300 क्विंटल ज्वारी झाली. मग 300 क्विंटल ज्वारी कोण्या साली झाली? काय नाही, ती ज्वारी विकूनच आमच्या लहान्या बहिणीचं लग्न केलं. मग लहान्या बहिणीचं लग्न हे कौर कचलं ना, साल नाही सांगतायत. त्याचं नाव काय? त्याचं नाव शेतकरी. त्याचं नाव शेतकरी. आणि हे गाडीभर पुस्तकं शिकलेली इंजिनियर. वायर कशी व्हावा ते म्हणले JCB आणा, पुन्हा खांदा, पुन्हा खांदाचं सुलोचन लावलेले पाईप, पुन्हा कडाकडा मोडा. बजेट संपलेलं होतं आणि उरलेल्या पैशावर विशिष्ट रंगाचं पाणी पेलते. पगारी खर्च करावा तर होऊन बी गेलत्या, बायकाच्या हातात पगारी गेलत्या. आणि पप्याच्या माईच्या हातात गेलेले पैसे काढणं म्हणजे वाघाच्या तोंडातली शिकार काढणे. ते वापस निघत असते. ते पैसे तिकडं जातील, भावाकडे जातील, पण इकडे येत नाहीत. मोठं अवघड काम असतं ते. मग करावं का? शेतकऱ्यांनी सांगितलं हातात लाईन गेली, आता काय मला ऊसात जायचं नाही, पण तुमच्या वायर वावण्यासाठी ऊसात जातो. ते म्हणले वायर इथं वावायचं आणि ऊसात कसं काय? ऊसात गेल्याशिवाय वायर वावताच येत नाही म्हणले. चला मधात गेले आणि उंदरं धरले. बिळात पाणी गेल्या उंदर वरी आले ना, मग इकडे तिकडे फिरलेला उंदीर टोपलं टाकून धरला, मोठा उंदीर धरला, सुतळ्या बांधल्या, त्याच्या पायाला बांधल्या, तिकून उंदीर पायपातून सोडा, इकून उंदीर बाहेर निघला, उंदीर सोडून दिला आणि सुतळीला वायर घेतलं आणि ओवून घेतलं. इंजिनियर म्हणले बापू काय शेतकरी बाबा, हे तर आपल्याला शाळेत शिकलच नाही बाबा. काय काम झालं, 1.5 लाख रुपयाचं बजेट होतंय, इतकी पाईप काढायचं, काय जमलं. पण या हरामखोर अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला रामराम घालायला काय हरकत होतं? रामराम नाही घातलं, काय नाही काय नाही काय नाही. येतोच मामा पण नाही म्हणलं. ना तुला हुशारू अमोलबा. ते म्हणलं अण्णा पाहणे लोक किती खराब असतात. हे शिकलेले पानचेट लोक मायबापाला सांभाळीत नाहीत. 2च तोंडन खिचडीन बोंड. यायला म्हातारी आवडत नाही तर तुम्ही काय आवडता? रामराम घातला नाही. जरासं थांब, गाडी तर चालू होती. गाडीचं तोंड तिकडं झालं की म्हाताऱ्यानं वायर उपसून घेतलं. उपकाराची बेड उपकरण करावं का नाही? अमृत इंद्राचं शुद्ध केलं, पाय पडायला काय हरकत होतं? लाज वाटायला पाहिजे का नाही इंद्रान? पुन्हा येऊन पाय पडला तेव्हा मग अमृत शुद्ध झालं. नुसतं पाय नाही पडला. चोखोबरायच्या घरी एकादशीचा जागर झालता. मालक ती एकादशी सोमवारची आलती. गाथ्यात पुरावा आहे. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. सोमवारची एकादश आली, विमान पंढरपूरला उतरलं. त्या विमानातून दत्ताबा इंद्र उतरले. इंद्र पक्वाद वाजण्यातले प्रवीण होते. चोखोबरायच्या घरी भजन झालं. भजन म्हणायला गणपती बाप्पा, भगवान शिवशंकर, नारद, तुंबर
या 33 कोटी देवता भजन म्हणायला आणि पक्वाद वाजवायला इंद्र आणि पंक्तीला वाढवायला पैठणचे मालक होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. काय काय ताकद महाराज. इंद्र पुन्हा आला. दृष्टांत संपला. केवढे मोठे चोखोबार आहे महाराज. महाराज चोखोबार आहे हयातीत असताना स्वर्गातला अमृत शुद्ध केला असेल नवल नाही. चोखोबार आहे गेल्याच्या नंतर पार्थिव लाकडावर जाळल्या गेलं तरी जाळल्याच्या नंतर आस्तीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल निघायच्या. त्या आस्ती नामदेवे आस्ती आणल्या पार खोली घेत चक्र पाणी पितांबरे. विश्वाच्या मालकानं त्या पितांबरात आस्ती घेतल्या. किती मोठे चोखोबार आहे. त्यांना सुद्धा इहलोकात जन्म घेतल्याच्या नंतर थांबता आलं नाही. येऊन या काळ बैसला शेवसा झाकी तोशी कैसा डोळे आता विठोबार मातृगयेला गोड अशा प्रकारचं अधिष्ठान दोंडाबाईंना प्राप्त हो. आणि त्या अधिष्ठानानं शरीरानं जरी गेल्या असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी या मार्कड परिवारावर त्या राहावं ही अशी मातृगयीच्या विठ्ठल विठ्ठल त्या मातृगयेतनं गोडसा आशीर्वाद प्राप्त हो. आजच्या कार्यक्रमाला आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातल्या एका जुनाट परंपरेतलं रत्न आदरणीय अजरेकर परंपरेतले आदरणीय अजरेकर बाबा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा प्रणाम करतो. मोठ्या अंतःकरणाने माझ्यासारख्या छोट्याशा लेकराच्या समोर ते कीर्तन ऐकण्यासाठी बसले. येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी आदरणीय महाराजांच्या परंपरेमध्ये पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी 4 ते 5 मी पूज्यश्री महाराजांच्या पवित्र परंपरेत 1 तास प्रवचन करण्याकरता पंढरपूरला आजरेकर परंपरेमध्ये त्या मठावर 4 ते 5 बरोबर ना चोपदार महाराज. त्यावेळेला उद्याच्या आषाढी एकादशीला येणाऱ्या मी प्रवचनासाठी हजर राहील. ती परमपावन सेवा विश्वाच्या मालकाने माझ्याकडनं ती करून घ्यावी. या परमपावन परंपरेमध्ये अशा परंपरेतले अजरेकर महाराज या ठिकाणी आहेत. खरं तर तारखेच्या संदर्भातच फोन त्यांनी केलता. कारण मी अहमदपूरच्या पलीकडे एक छोटंसं गाव आहे तीर्थधानुरा म्हणून. तिथे मोठं संस्थान आहे. तिथे कीर्तनाला होतो आणि मी नको म्हणत होतो. मला पुण्याला सुद्धा भेटायला आले, इकडं रांजणीला सुद्धा भेटायला आले. पण शेवटी महाराजांचा मला 2 वेळेस फोन आला. एका आध्यात्मिक क्षेत्रातल्या आधारीव लोकांचा आदेश हा पंढरीतल्या मालकांचा आदेश असतो असं समजून येण्याचा भाग केला. नाही तर मला बायको एकच आहे, लेकरं 2 येतं आणि पाण्याची काही अडचण नाही. पाणी कळालं असून तुम्हाला भरपूर आहे. माझा संसार चालेला असा पंढरपुरातल्या मालकांना असा पाईप दिलेला आहे. त्याच्यामुळं जास्त वचवच करणं नको आहे. मागे अपघात झाला त्याच्यामुळं जास्त त्रास होतो. मालकांचा संदेश होता, आदेश होता. ते स्वतः त्यांना कोल्हापूरला आज नियोजन होतं. पण तिथल्या सद्भक्तांना सांगितलं आज जाऊ द्या. आज ते आजीबाईचे सुपुत्र ज्यांनी आम्हाला हार घातला, महाराजांची खूप जवळीकता आहे त्यांच्याकडे. त्यांच्यामुळे मी आळंदीला येऊ असं म्हटलं होतं. 22 तारखेला माझं ॲम्युनिशन फॅक्टरीला कीर्तन होतं, पण उशिरा कीर्तन होतं. मी उशिरा पोचलो आणि सकाळी त्या दिवशी काला होता, जाणं झालं नाही. महाराज याच्यानंतर जे ज्या सेवा असतील प्रवचनाच्या त्यासुद्धा सांगत राहा, मी करत राहील. आणि मी परंपरेत कीर्तन करण्यासाठी आता एक छोटंसं बॅरिकेड करणार आहे की 3 बाय 3 फुटाचं असं. ते कायद्याला उभं राहिलं असतं ना ते साहेब. मला उभं राहता येत नाही, मी चालतो सोहळ्यात, पण परंपरेचे नियम असतात काही काही फळाचे, तिथं बसून कीर्तन करता येत नाही. अशा वेळेला मी फक्त त्यांच्याकरताच ते उभं राहणार. एरवी मला डॉक्टरना आजार सांगितलेला मी राहू शकत नाही, पण त्या परंपरा पाळण्यासाठी निश्चित मी ते गाडी सोबत ठोत जाईल आणि त्या वेळेला तसं उभं राहण्याचा प्रयत्न करेन. तसा जर योग आला परंपरेत कीर्तन प्रवचनाला तर काही बसूनच करावं लागतं. त्यावेळेला मी येत राहील. पूज्यश्री महाराजांना पुन्हा प्रणाम करतो ज्यांनी हार घातला. आदरणीय पांडुरंग तात्या आहेत, याच परिवारातले मार्कड तात्यांना सुद्धा प्रणाम करतो. आधी पण बऱ्यापैकी काही येऊन गेले, त्यांना सुद्धा प्रणाम. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करणारी तुम्ही श्रोते जनार्दन, या धकाधकीच्या कालामध्ये तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली माणसं आमच्यापेक्षा 30 वर्ष पुढे आहात आणि तरी पण एवढा वेळ काढला.
याच्याकरता तुम्हाला प्रणाम. बऱ्यापैकी लोकांना मोबाईल सोडा वाटत नाही, तरी पण तुम्ही इथं बसले त्याबद्दलही तुम्हाला पुनश्च प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे नामाचे साधक या सर्व साधकांना प्रणाम करतो आणि अर्ध्या मिनिटाची आजीबाईंना आदरांजली देऊ आणि जय विठ्ठल करू. निधियाम निधिपते सकलति सुदीय निछंद कला भय जायते यक्षति लोकं नरलोक चारण विद्याधर लोकम दिक्पालायति चारुतिहास परमति हंसं हंसपरा लालाक्षाम्भयमुक्ति संग्रानां पुण्याय कालाय कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः लालाक्षाभय सकलसुरा उत्तम भवायति जायन्ते हिरण्यश्राद्धो कागतिश्राद्धो शङ्खश्राद्ध वयमुच्यन्ते हिरण्यश्राद्धो कागतिश्राद्धो शङ्खश्राद्ध वयमुच्यन्ते नारायणो नागबली त्रिपिण्डी आप्तेष्टि कालसर्प भय शान्तिरयो मुच्यत भय निखलं मृदो जनं विन्यास जयोतो रक्तं चन्दन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो जवतील भययनि यति पुनितायति कालछन्न भय जायन्ते मुद्रा भय तति विरण्यो असुर भययनि जायन्ते गगन्धी भव सकल सुरा रक्त भया भय चन्दन लालाक्षां भव सकल पुनि पुनिता भय जायन्ते पिण्डजनो 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 कागायायति मुखे परो लोभाय जायन्ते काल सर्प भय शान्तिरोरयं मुच्यत भययनि जायन्ते मुगदं पितरो आशिष वचनो यज्जायन्ते कलञ्जना मातृगया भय अधिष्ठितं मातृगया भय अधिष्ठितं मातृगया भय अधिष्ठितं नमः पार्वते पते हर 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 महादेव. गोल टोपी घातल्याशिवाय मजितीत जात नाही, इतका तो धर्म सांभाळतो बिचारा. मला वाटतं आजच माझ्या कीर्तनाला नाहीत, मागं दोन्ही तिन्ही कीर्तनाला इथलचे दोन मुस्लिम चाचा ते एक मुस्लिम चाचा यायचे कीर्तनाला. कारण बाकीच्या लोकांना सुद्धा आपला परमार्थ आवडतो. मी खाली एकदा अहमदपूरकडे गेलो, तिथला एक मुस्लिम समाजाचा माणूस होता, तो रामायण सांगायचा. ते माझं दर्शन घेतलं त्या माणसानं. त्यांनी सांगितलं, महाराज परवा एक महाराजजी बोलत होते, त्यांचं बोलणं मला आवडलं नाही. म्हणजे कीर्तनात चुकीचे शब्द वापरलेले मुस्लिम समाजाच्या माणसांना सुद्धा आवडत नाहीत. इतकी परंपरा आपली गोड आहे, इतका संप्रदाय आपला गोड आहे. एक सोपा मुद्दा सांगतो. एखाद्या संप्रदायाला नाव ठेवायची माझी पात्रता नाही. एखाद्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाच्या मूर्त्या सोन्याच्या असतील, पण माझ्या संप्रदायातल्या दारातलं झाड सोन्याचं इतका मात्र संप्रदाय मोठा कोणाचा नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, इतका मोठा संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठत नाही. ज्ञानोबराय तुकोबरायचं साधना, ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं शेळीचं दूध कशाला कानात टाकायचं? ते म्हणले ऊन लागल्यावर शेळीचं दूध बोकड्याच घालू तुया कानात. काय मूर्ख आहे का? वाघिणीचं दूध घालणाऱ्याला कुठे ऊन लागत असतं वे? किती मूर्खपण आहे. आपण एवढ्या पवित्र संप्रदायातली माणसं आहेत, आपण काही काही नियम सांभाळा. हे तुम्हाला प्रणाम करतो. हेही सांगण्याचं धाडस एक परंपरा पुढे बसली याच्याकरता केलंय, म्हणून पुनश्च तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय.